हॅलो, नमस्कार. कसे आहात तुम्ही सर्व? मस्त आहात ना? मस्तच राहा. सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ. तुम्हाला सर्वांना आजचा दिवस खूप चांगला जावो. स्वामी कृपेने स्वामी महाराज तुमच्या प्रत्येक इच्छा आणि आकांक्षा पूर्ण करो. हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करतो आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करतो. तर अगदी नेहमीप्रमाणे तुम्हाला सर्वांना मी कम्युनिटी पोस्टमध्ये सांगितलेलं की आता आपल्या गणपती बाप्पांचं विसर्जन झालं आहे, तर त्याचा जो व्लॉग आहे तो तुमच्या सर्वांसोबत येणार आहे. आणि त्याच्या आधीच्या व्हिडिओमध्ये सुद्धा मी तुम्हाला सर्वांना सांगितलं होतं की हा ब्लॉग बऱ्यापैकी मोठा असणार आहे, तर अगदी तसंच झालं आहे. तर हा विसर्जनाचा ब्लॉग तुमच्या सर्वांसोबत मी शेअर करतो आहे. तर ते सगळं सांगण्याच्या आधी मी तुम्हाला एक गोष्ट दाखवतो. तर माझ्या मावशीकडे ना हा देवी भगवतीचा असा सुंदरसा पाषाण आहे. तर त्या पाषाणासाठी मी आणि काकांनी मिळून अशी छान मस्त ही वेणी बनवली होती. म्हणजे काका बाप्पासाठी कंठी बनवत होते आणि मी देवीसाठी अशी सुंदर अशी मस्त वेणी बनवली होती. आणि मी काहीच माप वगैरे घेतलं नव्हतं आणि बरोबर त्या देवीने करून घेतलं. म्हणजे माझ्या डोक्यात तर माप म्हणजे नीट माप घेऊया आणि मग ते बनवूया आता असं काहीच नव्हतं. मी डायरेक्ट फुट्टा कट-बीट केला आणि सगळं स्टिक करत गेलो, म्हणजे विणत गेलो आणि ते एकदम परफेक्ट देवीवरती बसलं आणि पाषाणवरती आहे, त्याच्या खालती गणपती बाप्पा आहेत. तर अगदी खूप छान दिसत होती देवीला ती वेणी. तर अगदी अशा पद्धतीने तुमच्या सर्वांना गणपती बाप्पाचं शेवटचा अर्थ म्हणजे विसर्जनाच्या आधीचं थोडक्यात जे दर्शन होतं ते तुमच्या सर्वांसोबत मी दिलं. आणि मग त्याच्यानंतर मग आता इथे सुरू होते ते म्हणजे वडेचं काम सुरू होतं. वडे यावेळेस करत होते सर्वजण आणि शेवटच्या दिवशी प्रत्येकाच्याच घरात वडे असतात. जिथे भाद्रपदात जेव्हा आमच्याकडे गणपती असतो तेव्हासुद्धा आम्ही करतो. तर प्रत्येकाच्या घरी शेवटच्या दिवशी असतात. तर यावर्षी माझ्या मावशीकडे 5 दिवसाचा गणपती होता, 1.5 दिवसाचा नव्हता. त्यावर्षी मावशीकडे माझ्या 5 दिवसाचा गणपती होता. तर ते 5 दिवस असे कधी पटापटा गेले ना काहीच समजत नाही. तसंच प्रत्येक गणपतीमध्ये होतं. ह्याच्यातनी काम असतं त्याच्याने कोणाला सुधरतही नाही की काय चाललं आहे, कसं चाललं आहे. दिवस उठल्यावरती तो पूर्ण दिवस कामांमध्ये निघून जातो. तर अगदी तसंच होत होतं माझं. तर ब्लॉग वगैरे काय काय शूट बीट सगळं त्या गोष्टी होत्या. तर जेवढं मला जमत होतं ना मी तेवढं शूट करत होतो. जसं जमतंय तसं करतो आणि अगदी तसंच झालं. पण बाप्पांनी सगळ्या गोष्टी मात्र करून घेतल्या. हेच एक माझ्यासाठी मोठं एक हे आहे, की देवी आणि बाप्पाने सगळ्या गोष्टी बरोबर व्लॉगसाठी अशा करून घेतल्या. जसं माझ्या मनामध्ये होतं अगदी तशाचा तसा माझा छान असा मस्त व्लॉग झाला. त्याच्यानंतर इथे सर्व बाप्पासाठी नैवेद्य वगैरे काढून घेतले होते. म्हणजे नैवेद्यात फक्त अर्पण करायचा वेळ आली होती. नैवेद्य सर्व तयार होते. आता तुम्ही बोलाल गणपती बाप्पाचे ते 4 नैवेद्य कसे काय? गणपती बाप्पा तर इकडे एकच आहे. तर आता तुम्हाला मी सांगतो. कारण बरेच जण इतके प्रश्न पडतात, की अक्षरशः कमेंट करून, Instaला विचारून काय-काय त्यांचं म्हणजे त्यांना ते प्रश्नाचं उत्तर हे हवंच असतं. आणि मी तर काय असं म्हणणार नाही, की तुम्हाला प्रश्नाचं उत्तर मला नाही द्यायचं आहे. असं अजिबात नाही. जो प्रश्नाचं उत्तर आहे ते तुम्हाला प्रश्नाचं उत्तर मी देणार आहे. तर आता कदाचित तुम्हाला समजलं असेल की हे 4 नैवेद्य कसले आहेत. तर एक नैवेद्य तो म्हणजे गणपती बाप्पांचा, त्याच्यानंतर एक नैवेद्य होता तो म्हणजे देवी आईचा आणि त्याच्यानंतर अजून एक जो नैवेद्य होता तो आपल्या म्हणजे आपलं जे देवघर आहे आपल्या कुलदेवीचं, तर तिकडे. आणि जी देवीचा जो पाषाण आहे ना ते माझ्या मावशीची ग्रामदेवता आहे भगवती मुनग्यातली देवगड. तर अगदी असा तो आणि खूप छान आहे पाषाण. त्याच्यानंतर मग आमचं सर्वांचं जेवण आणि काय काय या सगळ्या गोष्टी झाल्या. आणि त्याच्यानंतर विसर्जनाची तयारी म्हणजे संध्याकाळ झाली. थोडंफार यावेळेस असं थोडंसं हे वाटत होतं की आता गणपती बाप्पा जाणार, 5 दिवस झाले. पण पुढच्या वर्षी येण्यासाठी सुद्धा त्यांना परत जावंच लागेल कारण त्यांच्या मम्मीकडे त्यांना जायचं आहे परत. जसं आपण आपल्या मम्मीकडे परत जातोच अगदी तसं आहे त्यांना पण त्यांच्या मम्मीकडे जायचं आहे.
तर म्हणजे त्यांच्या आईकडे. आता मम्मीचा हा शब्द लोकल झाला आहे, पटकन येतो तोंडामध्ये. तर आता संध्याकाळचं दादा असं छान मस्त सजवत होता गणपती बाप्पाला. दादा प्रत्येक वेळेस गणपती बाप्पाला म्हणजे विसर्जनच्या वेळेला सजवतो. तर आता हे सर्व तोच करत होता. म्हणजे त्याने असे छान मस्त गजरे वगैरे आणले होते ना गणपती बाप्पासाठी. मग ते मध्येच काढणं परत ते नीट दिसतं. म्हणजे अगदी माझ्यासारखं जेव्हा मी माझ्या स्वामींना सजवतो किंवा माझ्या देवी आईला सजवतो, की अरे नाही आत्ता छान दिसतंय, नाही आता छान नाही दिसत आहे. तर अगदी तसं त्याचं होत होतं त्यावेळेला. म्हणजे हे आता असं दिसतंय, नको हे आपण पुन्हा रिटर्न काढूया, परत करूया. म्हणजे जसं माझ्या देवी आईला मला सजवायला होतं ना, जेव्हा माझं मार्गशीर्षचं देवी आईला मी सजवतो किंवा माझं कुठल्याही देवीची पूजा असेल किंवा माझ्या स्वामींची पूजा असेल, तर स्वामी आता कसे दिसतात, हे नको, असं नको, हे वस्त्र नको, माझं ते वस्त्र पाहिजे किंवा हे फुलं नको, मला ती फुलं पाहिजे, असं दादाचं होत होतं. म्हणजे हा पुढे गजरा लावतो, नको हा पाठी लावतो, तो इकडे लावतो, तो तिथे लावतो, असं त्याचं सुरू होतं. गळ्यामध्ये जी तुम्हाला गणपती बाप्पाच्या कंठी दिसते ना, ती विलास काकांनी बनवली होती. आणि अगदी अशा पद्धतीने गणपती बाप्पा त्याच्या विसर्जनासाठी असा मस्त थाटात सज्ज झालेला आहे त्याच्या घरी जाण्यासाठी. तर दादाने असं छान मस्त कण्हेरचा गजरा आणला होता, त्याच्यानंतर तगरीचा गजरा होता, चाफ्याची कंठी होती, असं खूप खूप छान छान अशी मस्त मस्त फुलं होती. त्याच्यात अबोलीची फुलं होती, सूर्यफुलाची फुलं होती, बरीचशी फुलं होती, गुलाबाची फुलं होती, अशी बरीचशी छान छान मस्त फुलांनी आपले गणपती बाप्पा विसर्जनासाठी तयार झाले होते. आणि खरंच खूप छान दिसतोय गणपती बाप्पा. आणि मेन म्हणजे कण्हेरचा गजरा असा भरगच्च असतो, तर त्याच्याने कुठल्याही मूर्तीवर किंवा कुठल्याही देवीला जेव्हा तुम्ही असा कण्हेरचा गजरा घालताना, तेव्हा तो खूप 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 उठून दिसतो. काही काही वेळेस तगरीचे सुद्धा जे गजरे असतात ना, ते असेच कण्हेरच्या गजऱ्यांसारखे ना एकदम असे छान मनाला प्रफुल्लित देणारे, भरगच्च आणि खूप असे सुंदर सुंदर गजरे असतात. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा सर्वकार्येषु सर्वदा सुखकर्ता दुःखहर्ता
तुळशी माळा गळ्यात ठेवून चंडी कासे पितांबर कसूर लल्लाची देव सुवर्ण इंगेची भेटी करा हनुमंत पुढे उभे राहती जय देव जय देव जय पांडुरंगा हरी पांडुरंगा माई वल्लभा राईचा वल्लभा पायी तुझा जय देव धन्य वेणुना नंद पाया सुवर्णाची कपडे वनमाळा गळा गाई रखमाबाई राणी असका गोवाडी तो राजा विश्वासा वरा जय देव जय पांडुरंगा हरी पांडुरंगा माई वल्लभा राईचा वल्लभा पायी तुझा जय देव वाळू वाऱ्याच्या गुरवंडा येती चंद्रभागे माझे सोडून या देती तुझ्या येताचा वैष्णव नाचती मंडळीचा महिमा द्वारकेचा महिमा वर्णावाची जय देव जय पांडुरंगा हरी पांडुरंगा माई वल्लभा राईचा वल्लभा पायी तुझा जय देव आषाढी कार्तिकी भक्त जन येती हो साधू जन येती चंद्रभागे माझे स्नान करती रक्षणे रामाचे दयावरे मुक्ती यशवाची नामदेव मानवाची नामदेव भावे वांती जय देव जय पांडुरंगा हरी पांडुरंगा माई वल्लभा राईचा वल्लभा पायी तुझा जय देव सिंदूरराय वंचागमुक्तो हरिला विराजे सुगौरी हरिको मातलिये गुरुलट्टू साई सुरवैको महिमा करे न जाए लागतो पटको जय देव जय गणराज विद्या सुगलंगा धन्य तुम्हारो दर्शन मेरा मन रंगा जय देव भाव भगत में कोई कहना गजावे संपद संपद सबरी मशहूर पावे ऐसे तुम महाराज मोको अधिभावे गोसाई नंदना सुनावे जय देव जय गणराज विद्या सुगलंगा धन्य तुम्हारो दर्शन मेरा मन रंगा जय देव तू सुख करता तू दुःख हरता विघ्न विनाशक मोरया संकटी रक्षी शरण तुला मी गणपती बाप्पा मोरया मंगल मूर्ती मोरया गणपती बाप्पा मोरया मंगल मूर्ती तू गणनायक मंगल मूर्ती तू गणनायक वक्रतुंड तू सिद्धिविनायक वक्रतुंड तू सिद्धिविनायक तुझी आदारी आज पातलो तुझी आदारी आज पातलो देई मत गाया संकटी रक्षी शरण तुला मी गणपती बाप्पा मोरया मंगल मूर्ती मोरया गणपती बाप्पा मोरया तू सकलांचा विधाता तू सकलांचा विधाता तू विजेता स्वामी राधा तू विजेता स्वामी राधा ज्ञानदीप उदवून यामता ज्ञानदीप उदवून यामता निमविनय राशाला संकटी रक्षी शरण तुला मी गणपती बाप्पा मोरया हे मंगल मूर्ती मोरया गणपती बाप्पा मोरया तू माता तू पिता जगिया तू माता तू पिता जगिया ज्ञाता तू सर्वस्व जगिया ज्ञाता तू सर्वस्व जगिया पामरमीश्वर उले भासते ब्राह्मरमीश्वर उले भासते तुझी आरती गाया संकटी रक्षी शरण तुला गणपती बाप्पा मोरया मंगल मूर्ती मोरया गणपती बाप्पा मोरया
गजानना श्री गणराया आदि बंधू तुझ मोरया गजानना श्री गणराया आदि बंधू तुझ मोरया मंगल मूर्ती श्री गणराया आदि बंधू तुझ मोरया गजानना श्री गणराया आदि बंधू तुझ मोरया गजानना श्री गणराया आदि बंधू तुझ मोरया सिंदूर चरचित ढवळे अंग सिंदूर चरचित ढवळे अंग चंदन ओटी फुलविरंग फुलविरंग भगता मानस होते रंग होते रंग जीव धरला चरणी तुझिया आदि बंधू तुझ मोरया आदि बंधू तुझ मोरया आदि बंधू तुझ मोरया गौरी तनया बालचंद्र गौरी तनया बालचंद्र देवा कृपेचा तू समुद्रा विनायक करुणाकारा करुणाकारा आदि बंधू तुझ मोरया गजानना श्री गणराया आदि बंधू तुझ मोरया गजानना श्री गणराया आदि बंधू तुझ मोरया तुझ सुख करता तुझ सुख हरता अवघ्या दिनाच्या नाता बाप्पा मोरया रे बाप्पा मोरया रे चरणी देवी तो नाता तुझ सुख करता तुझ सुख हरता अवघ्या दिनाच्या नाता बाप्पा मोरया रे चरणी देवी तो नाता पहा झाले पुरे एक वर्ष होतो वर्षान एकदा हर्ष गोड अन्नाचा होतो रे स्पर्श घ्यावा त्याचा परामर्श पुऱ्या वर्षाची सार दुःखाची वाचावी कशी मी गाता बाप्पा मोरया रे चरणी ठेवी तो माता तूच सुख करता तूच सुख हरता बाप्पा मोरया रे चरणी ठेवी तो माता आणि कशी पहा आज वेळ कसा खर्चाचा बसावा वेळ गुळ फुटाने खोबरं खेळ साऱ्या प्रसादाची केली भेळ कर भक्षण आणि रक्षण तुझ पिता तुझ माता बाप्पा मोरया रे चरणी ठेवी तो माता तूच सुख करता तूच सुख हरता काढू नको तांदुळाचे गेले मोदक लागे गव्हाचे आलो ओळख साऱ्या घराचे दिन येतील कारे सुखाचे सेवा जाणून गोड मानून द्यावा आशीर्वाद आता बाप्पा मोरया रे चरणी ठेवी तो माता तूच सुख करता अवघ्या दिनाच्या नाता बाप्पा मोरया रे चरणी ठेवी तो माता ये विओ विठ्ठले माझे माऊली माझे विठ्ठले माझे माऊली निरावरी कर ठेवली वाट मी पाहे देवा वाट मी पाहे विओ विठ्ठले माझे माऊली विठ्ठले माझे माऊली आलिया गेलिया हाती झाडी झोप पंढरपुरी आहे पंढरपुरी आहे माझा माय बाप ये ओ विठ्ठले माझे माऊली ये ओ विठ्ठले माझे माऊली निळा पेटांबर कैसा गगनी झळकला गडावर बसोने गडावर
माझा कैवारी आला हे यो विठ्ठले माझे माऊलीये असो नसो भाव आम्हाला दिवाळी विठोबाचे राज आम्हाला दिवाळी विष्णुदास नामा विष्णुदास नामा दिवे भावे ओवाळे ओ दिवे भावे ओवाळे असो नसो भाव आम्हा तुझी आटाया कृपा तुझी बाहे कृपा तुझी बाहे माझ्या पंढरी राया माझ्या पंढरी आया रात्रंदिवसा देवा तुमची मूर्ती ध्यानात त्यांचा लागेना अंत स्वप्नात आले माझ्या शंकरचिल दत्त स्वप्नात आले माझ्या शंकरचिल दत्त दिव्य स्वरूपी सदा दाखल होते अंगणात अलग म्हणून भिक्षा मागत आले दारात त्यांचा लागेना अंत स्वप्नात आले माझ्या शंकरचिल दत्त स्वप्नात आले माझ्या शंकरचिल दत्त भगवी डोळी होती त्यांच्या धाव्या बगलेत रुद्राक्षाच्या माळा होता त्यांच्या गळ्यात कुण्या वटाने गेले माझे शंकरचिल दत्त त्यांचा लागेना अंत स्वप्नात आले माझ्या शंकरचिल दत्त स्वप्नात आले माझ्या शंकरचिल दत्त श्वानांची फौज होती त्यांच्या संगत श्वानांना भाकर टाकत होते भगवंत बघा बघा ते अत्रिनंदन आले भजनात त्यांचा लागेना अंत स्वप्नात आले माझ्या शंकरचिल दत्त स्वप्नात आले माझ्या शंकरचिल दत्त भक्तांचा मेळा होता त्यांच्या संगत तळावांचा नाद घुमतो माझ्या कानात गुरुदेव दत्त मंत्र ठेवा ज्ञानात त्यांचा लागेना अंत स्वप्नात आले माझ्या शंकरचिल दत्त स्वप्नात आले माझ्या शंकरचिल दत्त रात्र दिवसा देवा तुमची मूर्ती ध्यानात त्यांचा लागेना अंत स्वप्नात आले माझ्या शंकरचिल दत्त स्वप्नात आले माझ्या शंकरचिल दत्त नमो नमो तुझ श्री गणराया नमो नमो तुझ श्री गणराया बुद्धी द्यावी तुझे गुणगाया बुद्धी द्यावी तुझे गुणगाया नमो नमो तुझ श्री गणराया नमो नमो तुझ श्री गणराया बुद्धी द्यावी तुझे गुणगाया बुद्धी द्यावी तुझे गुणगाया द्यावी तुझे गुणगाया ओ अंगी उटी सेंदुराची कंडी शोभे माळ मुक्ता फळाची 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 जय घोष बोला हो जय घोष बोला बुद्धी द्यावी तुझे गुणगाया बुद्धी द्यावी तुझे गुणगाया नमो नमो तुझ श्री गणराया नमो नमो तुझ श्री गणराया बुद्धी द्यावी तुझे गुणगाया बुद्धी द्यावी तुझे गुणगाया
महेश्वराचा असे तू बालक महेश्वराचा असे तू बालक महेश्वराचा असे तू बालक महेश्वराचा असे तू बालक भक्तांचा कैवारी दुष्टांचा काळ भक्तांचा कैवारी दुष्टांचा काळ भक्तांचा कैवारी दुष्टांचा नाश भक्तांचा कैवारी दुष्टांचा नाश असुरावी तुमची असुरावी आमावरी छाया मुझे जावे तुझे गुणगाया मुझे जावे तुझे गुणगाया तुझे गुणगाया नमो नमो तुझा श्री गणराया नमो नमो तुझा श्री गणराया तुझे जावे तुझे गुणगाया तुझे जावे तुझे गुणगाया प्रतिवर्षी घरोघरी पूजन चाले प्रतिवर्षी घरोघरी पूजन चाले तिकडे पहावे तिकडे भक्त आनंदानं डोले तिकडे पहावे तिकडे भक्त आनंदाने डोले तिकडे पहावे तिकडे भक्त आनंदाने डोले तिकडे पहावे तिकडे भक्त आनंदाने डोले जय घोष बोला जय घोष बोला गणपती बाप्पा मोरया तुझी गावी तुझे गुणगाया तुझी गावी तुझे गुणगाया तुझी गावी तुझे गुणगाया नमो नमो तुझा श्री गणराया नमो नमो तुझा श्री गणराया तुझी गावी तुझे गुणगाया तुझी गावी तुझे गुणगाया आई भवानी तुझ्या कृपेने तारीस भक्ताला आई भवानी तुझ्या कृपेने तारीस भक्ताला अगाध महिमा तुझी माऊली वारी संकटाला अगाध महिमा तुझी माऊली वारी संकटाला आई कृपा करी माझ्यावरी जागावी तोरात सारी आई कृपा करी माझ्यावरी जागावी तोरात सारी आई गोंधळाला ये गोंधळा मांडला भवाने गोंधळाला ये गोंधळा मांडला भवाने गोंधळाला ये गळ्यात घालून कोळ्याची माळ मायात बांधली झाळ हातात परडी तुला गावडी बांधवी तो संबळ जग जगत्या ज्वालेतून आली तूच जगत माता भक्ती लागून येते आणि नाव तुझे घेता आई कृपा करी माझ्यावरी जागावी तोरात सारी आई कृपा करी माझ्यावरी जागावी तोरात सारी आग गोंधळाला ये गोंधळ मांडला भवाने गोंधळाला ये गोंधळ मांडला भवाने गोंधळाला ये अरे सौख्य बळीला माणिक मोती मंडप आकाशाचा हात जोडणी करुणा भाकितो उद्धार कर नावाचा अधर्म निर्धारुनी धर्म आई तूच रक्षिला महिषासुर मर्दिनी पुन्हा जय जय मातला रामावरी शंकरबाई धावत येतो रामावरी शंकरबाई धावत येतो आज गोंधळाला ये गोंधळ मांडला गंभे गोंधळाला ये गोंधळ मांडला गंभे गोंधळाला ये नदीच्या पल्लात आईचा डोंगर डोंगर माझ्याला देवीचं मंदिर चालू सागर सागर डोंगर माझ्याला आई सागर सागर डोंगर माझ्याला
रांगून डोंगर गुण उघड देवी दार गल्ला की भंडार लोटून रे अंधार आलो लुलून रांगून डोंगर गुण उघड देवी दार पालखी राजाची पालखी निघाली राजाची खिमजी नागाची साडीत कर्मांचा राजा माझा बसलाय नटून ताटात कर्मांचा राजा माझा बसलाय नटून ताटात पालखी निघाली राजाची पालखी निघाली राजाची खिमजी नागाची साडीत कर्मांचा राजा माझा बसलाय नटून ताटात कर्मांचा राजा माझा बसलाय नटून ताटात राजा बसलाय डौलात भक्तनाचे आनंदात राजा बसलाय डौलात भक्तनाचे आनंदात धर्मरुणी जुगारून सार विसरूनी भान धर्मरुणी जुगारून विसरूनी भान खांदा लावलाय पालखीला कांदा लावलाय पालखीला राजा बसलाय डौलात कर्मांचा राजा माझा बसलाय नटून ताटात कर्मांचा राजा माझा बसलाय नटून ताटात पालखी निघाली राजाची पालखी निघाली राजाची हिमनी नागाची साईत कर्मांचा राजा माझा बसलाय नटून ताटात कर्मांचा राजा माझा बसलाय नटून ताटात राजा सिंहासनी शोभतो मणिचंद्रमा नाचतो राजाची हसरी शोभतो मणिचंद्र महाराज तो श्री मुकुट शोभतो तैसा मयूर नाचतो श्री मुकुट शोभतो जैसा मयूर नाचतो प्रतिशंकरचा अवतार प्रतिशंकरचा अवतार राजा बसलाय डौलात राजा माझा बसलाय नटून ताटात श्रेयाचा राजा माझा बसलाय नटून ताटात पालखी निघाली राजाची पालखी निघाली राजाची श्रीमती नागाची साईत श्रावणीचा राजा माझा बसलाय नटून ताटात श्रावणीचा राजा माझा बसलाय नटून ताटात हर छान पालखी सजवन माझ्या राजाला मिळवा छान छान पालखीचा जवान माझ्या राजाला मिळवा छान पालखी सजवन माझ्या बाप्पाला मिळवा छान छान पालखीचा जवान माझ्या बापाला मिळवा दुर्वा फुले घेऊन आधी गणरायांची पूजा करती गणरायाची पूजा करती गणरायाची पूजा करती दुर्वा फुले घेऊन आधी बाप्पाची माझ्या फुलते बापाची माझ्या पूजा करती बापाची माझ्या पूजा करती माझ्या राजाला माझ्या सोन्याला माझ्या राजाला माझ्या सोन्याला मी सवन माझ्या राजाला मिळवा छान छान पालखीचा देवान माझ्या राजाला मिळवा पालखीचा देवान माझ्या राजाला मिळवा महान थोर सारे जमती गणरायांची आरती गाती गणरायाची आरती गाती गणरायाची आरती गाती महान थोर जमून सारे बाप्पाची माझ्या आरती गाती बापाची माझ्या आरती गाती बापाची माझ्या आरती गाती माझ्या लाडक्याला माझ्या सोन्याला माझ्या राजाला माझ्या सोन्याला जगातून निर्वाण माझ्या राजाला मिळवा छान छान पालखीचा देवान माझ्या राजाला मिळवा छान छान पालखीचा देवान माझ्या राजाला मिळवा गणराया गणपती तू देवा गणराया गणपती तू देवा गणराय गणपती तू देवा गणराय गणपती तू देवा गणराया गणपती तू देवा रे गणपती तू देवा गणराय गणपती तू देवा गणपती तू देवा देवा तुला आवडा काय साची रे बाप्पा तुला आवडा काय साची तुला आवड करशाची बाप्पा तुला आवड करशाची भक्त मला
कशाची रे बोला तुला आवड कशाची बाप्पा मला आवड बेलाची रे बाप्पा मला आवड बेलाची रे बाप्पा मला आवड बेलाची रे बाप्पा मला आवड बेलाची अरे माझ्या पांडुरंग देवा देवा माझ्या पांडुरंग देवा पांडुरंग देवा रे देवा माझ्या पांडुरंग देवा. त्याच्यानंतर मग अशी छान मस्त पाऊण 1 तासाची आरती गणपती बाप्पाची झाली. मी ती तुमच्या सर्वांसोबत पूर्ण शेअर नाही केली, नाही तर व्हिडिओ पूर्ण असं 1 तासाच्या पुढे मस्त गेला असता. तर म्हणून मी अर्ध्या तासाची तुमच्या सर्वांसोबत शेअर केली, पूर्ण शेअर नाही केली. तर बऱ्याच जणांनी विचारलं होतं मावशी माझी तर आता जी ओवाळून गेली ना गणपती बाप्पाला ती माझी मावशी आहे, माझी सख्खी मावशी. त्याच्यानंतर ही उज्ज्वला काकी. तर पुढच्या वर्षीच्या गणपतीमध्ये ना मी तुमच्या सर्वांना अशी छान छान ओळख करून देईल. आणि मी बऱ्याचदा सांगितले तुम्हाला जे काय प्रश्न विचारायचे आहेत, कोण माणसं तुम्हाला ओळखता येत नाहीत, तर तुम्ही ते कमेंटमध्ये विचारा. इंस्टाग्रामला म्हणजे मेसेज करू नका. तुम्हाला यूट्यूबवरती कमेंटचा सेक्शन अवेलेबल आहे आणि असं नाही की कमेंटचा सेक्शन मी ब्लॉक ठेवला आहे असं सुद्धा नाही. तुम्ही कमेंट त्याच्यावरती करा, इंस्टाला मेसेज करू नका. कारण प्रत्येकाला इंस्टाग्रामवर रिप्लाय करणं प्रायव्हसीमध्ये मला जमत नाही. कमेंट म्हणजे आपल्या यूट्यूबवरती कमेंट्समध्ये पटकन होऊन जातं, खालोखाली पटापटा कमेंट्स असतात तर त्याच्यावरती ते देता येतं, पण इंस्टाला असं होणार नाही. तर म्हणून तुम्हाला मी एक रिक्वेस्ट करतो की सर्वांनी म्हणजे आपली कमेंटच करा यूट्यूबच्या ह्याच्यावरती. इंस्टाग्रामवर जास्त मेसेज करू नका. जर तुमचा जास्तच असा प्रश्न असेल मोठा प्रायव्हसी किंवा अजून काही त्यामध्ये, तर ते तुम्ही कमेंटमध्ये विचारू शकत नाही, तरच मला इंस्टाला मेसेज करा, तर मी त्याच्यावरती तुम्हाला नक्की उत्तर देईन. आणि बऱ्याच जणांनी विचारलं होतं म्हणून मी हे सांगितलं, नाही तर मला असं रिप्लाय द्यायला काहीच इश्यू नाही आहे. पण मी एक तुम्हाला गोष्ट सांगितली तर अगदी अशा पद्धतीने गणपती बाप्पा आपले थाटामाटात त्यांच्या घरी निघाले. मंगल मूर्ती गणपती बाप्पा मंगल मूर्ती पुढच्या वर्षी. अरे बोला गणपती बाप्पा मंगल मूर्ती पुढच्या वर्षी. मोरया मोरया. गणपती चालले गावाला. त्याच्यानंतर मग गणपती बाप्पाचं असं छान छान जयघोष करत गणपती बाप्पा आपले समुद्रावरती आले. आणि समुद्रावरती आल्याच्यानंतर आम्ही जागा म्हणजे प्रत्येक वेळेस तरी यावर्षी माघी गणपती म्हटलं तर माघी गणपती हे नवसाचे गणपती असतात. ते क्वचित बसले तर कोणाच्या घरी बसतात, कारण ते नवसाचे गणपती असतात. नवसाचा याचा अर्थ की कोणी नवस केला असेल की देवा माझी ही इच्छा पूर्ण कर, मग मी तुला माघात माझ्या घरी आणेन, माझ्या घरी तुझी प्राणप्रतिष्ठापना करेन आणि या दिवशी तुझं विसर्जन करेन. तर अगदी असं असतं. तर ते गणपती क्वचित असतात, पण आता बरेच जण बसवतात माघातला गणपती. तर असो, तो सर्व त्यांचा प्रश्न असतो. तर यावर्षी थोडीफार कमी म्हणजे थोडी गर्दी होतीच असं काही म्हणू का. आणि असं हे सुंदर असं मस्त समुद्र आणि आपले गणपती बाप्पा छान असे बसलेले आहेत आता खालती. तर त्यांची आता छान अशी मस्त आपण आरती करणार आहोत शेवटची. त्या साईडला दोघांच्या मध्ये सगळ्यांना दे ना लाईनी सगळी
सुधारी कोटीचे दीन वाचे उच्चारी जगुकी अंतरी जय देव जय देव स्वामी शंकरा आरती ओ बाप्पाला आता जाते वेळेस मी एकच सांगितलं की तुमच्या आयुष्यात, माझ्या आयुष्यात आणि प्रत्येकाच्या आयुष्यात नेहमी सुख, शांती, धन, ऐश्वर, आरोग्य, वैभव, आनंद प्रत्येक गोष्ट नांदू द्या. कोणाच्याच आयुष्यात कुठल्याच गोष्टीची कमी पडू देऊ नका. हीच बाप्पाच्या चरणी प्रार्थना. त्याच्यानंतर मग आता गणपती बाप्पा गेले आहेत त्यांच्या आईबाबांकडे, म्हणजे त्यांच्या घरी गेलेत आता गणपती बाप्पा. आणि मग त्याच्यानंतर मग आता आमची इथे पेट पूजाला सुरुवात झाली की ते म्हणजे यावेळेस आम्ही सर्वजण समुद्रावरतीच मिसळ पावचा छान असं नुसतं आनंद घेणार आहोत. ह्यावेळेस समुद्रावरतीच ठरवलं होतं मिसळ पावचं. मागच्या वर्षीचे म्हणजे मागच्या वर्षी जेवढे गणपती होऊन गेले ना मावशीकडे, तर आम्ही गणपती विसर्जन केल्यावरती घरीच जाऊन नाश्ता वगैरे असं काही जेवण वगैरे ते केलं होतं. पण यावेळेस समुद्रावरती ठरवलं होतं, त्यामुळे यावेळेस समुद्रावरती आम्ही एन्जॉय केलं. आणि त्याच्यात काही नाही आहे की समुद्रावरती वगैरे काय असं काहीच नसतं. खालती अशी मस्त सतरंजी अंथरली होती. तर मागच्या व्हिडिओमध्ये बघा तुम्हाला मी सांगितलं होतं सविता काकी रितुताईची मम्मी म्हणून, तर ह्या आहेत त्या काकी. त्यांनी पुलाव बनवला होता म्हणजे भजनाच्या दिवशी. तर ह्या त्या आणि आमची अशी मस्त दोघांची येडीगिरी सुरू होती. म्हणजे मी त्यांना काहीतरी सांगत होतो, ते मला काहीतरी सांगत होते. आमच्या दोघांची ना बडबड कधी संपणार नाही, ही एक मेन महत्त्वाचा टॉपिक आहे त्यामध्ये. त्याच्यानंतर आपल्या काकी मस्तीखोर काकी आलेल्या आहेत. ह्यांना पण म्हणजे मस्ती करायचं म्हटलं ना की ह्या पहिल्या नंबरवरती असतात. एवढी मस्ती म्हणजे एवढं हे बरोबर आहे की आजच्या काळानुसार जगण्यामध्ये काहीच चूक नाही आणि ते आजच्या या 2025च्या काळानुसारच जगतात. आणि या गोष्टीचं मला खूप भारी वाटतं की जुन्या काळातली माणसं आता ह्या 2025च्या काळात जसं चालू आहे ना त्यामध्ये जगतात. तर हे मला एक खूप चांगलं वाटलं. म्हणजे तसे विचार, तसं हसणं ठेवलं माणसाने ना की ती गोष्ट खूप चांगली आणि अजून छान होते. म्हणजे आजच्या ज्या युगाची मुलं आहेत किंवा आजच्या जनरेशनची जी मुलं आहेत त्यांना ते एकदम परफेक्ट वाटतं. तर अगदी अशा पद्धतीने आता छान आपली मिसळ आलेली आहे, झणझणीत आणि एकदम मस्त. थोडंसं एकदम आणि आमच्याकडे तर एवढं कोण जास्त तिखट खात नाही, पण माझ्यासाठी एकदम परफेक्ट होती आणि खूप छान होती. तर अगदी अशा पद्धतीने आपल्या गणपती बाप्पांचं असं छान आणि मस्त असं विसर्जन झालं. आणि आता बाप्पा आपले गेलेत त्यांच्या घरी. आता बाप्पा येतील पुढच्या वर्षी
कदाचित माझ्या मते पुढच्या वर्षी 22 जानेवारीला माघी गणपती आहेत असं म्हणजे मी बघितलं होतं, थोडं मला आठवतं आहे, थोडं मी तुम्हाला सांगितलं. तर अगदी अशा पद्धतीने आजचा व्हिडिओ तुम्हाला सर्वांना आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करून सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूयात अशा उद्याच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना बाय आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ. आणि अगदीच अशा नवनवीन आणि छान छान व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला लाईक करून सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि जर तुम्ही सबस्क्राईब केला तर तुमच्या मोबाईलची घंटी वाजणार आहे. चला सर्वांना बाय, श्री स्वामी समर्थ.